आहे आम्हाला सुदैवाने दुसरं एक विमान मिळालं, पण देशभरात गेल्या 2-3 दिवसात अनेक असे लोक होते जे वेळेवर त्यांच्या कार्यक्रमाला किंवा महत्त्वाच्या इव्हेंट्सना पोहोचू शकले नाहीत. आपण पाहतो जो काही गोंधळ सगळीकडेच उडालेला आहे. आता याच्यात नेमकं जबाबदार कोण? इंडिगोच्या सगळ्या पूर्ण गोंधळामध्ये ठीक आहे, सीओला तुम्ही एक शोकॉज नोटीस पाठवलेली आहे, पण जे मंत्री महोदय आहेत ते देखील याच्यात जबाबदार नाही आहेत का? त्यांचं हे कर्तव्य नाही का पाहणं की जे त्यांनी गाईडलाईन्स काढलेले आहेत त्याला पालन त्याचं होत आहे, सेफ्टी नॉर्म्स तोडले जात आहेत, या काही गोष्टींवर मला वाटतं केंद्र सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे. म्हटलं आहे तर समजा विमान नाही आहे तर समृद्धीने यावं. बरोबर आहे, पण आमच्यासारखी किंवा आपण इथे अधिवेशनात येणारे येऊ शकतो, पण काल आपण पाहिलं असेल एक जोडपं त्यांनी डिजिटल लग्न केलंय. कितीतरी लोक आपण पाहताय, हाल पाहताय, त्रस्त किती आहेत आणि कुठेही काही माहिती नव्हती त्या दिवशी. म्हणजे ते थट्टा म्हणून बोलायला चांगलं आहे की तुम्ही ह्याच्यानी या आणि त्याच्यानी या, कोण वंदे भारतनी या, हे सगळं ठीक आहे, पण जे एव्हिएशन सेक्टर 2014 पर्यंत आपण पाहत होतात, केवढे तरी विमानं वेगळे वेगळे एअरलाईन्स होत्या. 2014 नंतर एवढं काय झालं की याच्यात मोनोपली आलेलं, का मारलं गेलं हे सेक्टर? दुसरी धक्कादायक गोष्ट ही देखील आहे, आपण पण ह्याचा अभ्यास करा. अनेक आपल्या देशात जे नवीन एअरपोर्ट्स उडानमध्ये बनवलेले आहेत, ते एअरपोर्ट्स त्याच्यावर हजारो कोटीचा खर्च झालाय आणि आता बंद आहेत.